हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता बरेच दिवस झालं, 1 महिना जवळजवळ झालं रंगकाम चालू आहे घराचं आणि कुंड्या वगैरे सगळ्या खराब झालेल्या. तर आता काम वगैरे झालं आहे कलरचं, तर म्हटलं आता सगळ्या कुंड्या वगैरे पहिल्या जशा होत्या ना तर तशाच ठेवून द्यायच्या, कारण त्याची आता सुकलेली पानं वगैरे आहेत ना तर ती सगळी काढून घेतलेली आहेत, स्वच्छ केलेल्या आहेत सगळ्या कुंड्या आणि इथं पाणी वगैरे मारून घेतलेलं. म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. तर छान असं कुंड्या आता व्यवस्थित मी ते जी काही सुकलेली पानं वगैरे आहेत ना तर ती काढून सगळी अशी व्यवस्थित अशा कुंड्या ठेवून घेते. तर जवळजवळ 1 महिना झाला कलर द्यायचं काम चालू आहे. कधी म्हणजे ह्या साईडला यायचे, कधी दुसरी त्यांनी साईड घेतलेली असेल कलर तर तिकडे जायचे, असं करत करत जवळजवळ 1 महिना झालं कलर द्यायचं काम चालू आहे. आणि कलरच्या वासाने वगैरे पण ॲलर्जी झाली आहे, सर्दी झाली आहे, त्यामुळे आवाज पण तुम्हाला चेंज येत असेल. तर बरेच दिवस झाला तर कलरचं काम चालू आहे, त्यामुळे सारखं कलरमध्येच असतं ना, त्यामुळे असं थोडंसं कलरचं हे ॲलर्जी असते तर तीच झालेली आहे आणि त्याच्यामुळे सर्दी झालेली आहे. आणि आता झालेलं आहे सगळं काम. तर आता सगळ्या वस्तू आहेत ना तर जिथल्या तिथं आपल्याला ठेवायला लागणार आहेत कुंड्या वगैरे. तर मम्मींचं पण इकडं काम चालू आहे पाणी वगैरे मारायचं. तर सगळ्या कुंड्या वगैरे अशा व्यवस्थित आता ठेवून घेणार आहे. आणि जी काही खराब वगैरे जी झाडं झालेली आहेत ना तर ती सगळी काढून अशा कुंड्या थोड्याशा कमी करून घेणार आहे, कारण खूप गर्दी होते कुंड्यांची आणि सगळं मग व्यवस्थित राहत पण नाही झाडं ती. आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं वगैरे पण जरासं प्रॉब्लेम असतो. तर आता थोड्याशा कुंड्या कमी करायचा पण विचार चाललेला आहे. आणि हे बघा काट्याचं झाड आहे, किती छान असं सगळे काट्यात पण त्याला फुलं अशी एकदम छान सुंदर अशी आलेत आणि दिसायलाही छान दिसतात ही फुलं. आणि जे काही सामान होतं, जे अडगळीचं सामान असतं नको असतं तर ते सुद्धा ठेवलेलं आहे. तर ते आता द्यायचं आहे भंगारवाला वगैरे आल्यानंतर. तर ते सगळं साठवून ठेवलेलं आहे. जो नेहमीचा भंगारवाला आहे ना तर तो आलाच नाही अजून आमचा, त्यामुळे ते सगळं सामान ठेवून दिलेलं आहे. तर इथं पाणी वगैरे पण थोडंसं मारून घेतलेलं आहे झाडांना. आणि पाणी वगैरे मारल्यानंतर झाडं किती फ्रेश दिसतात बघा, एकदम छान वाटतात. आणि यावेळेस कलर चेंज करून ग्रे आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवलं आहे, कारण आता ते छान दिसतं कलर. तर ग्रे आणि व्हाईट असा कलर देऊन घेतलेला आहे, मस्त दिसतं हा कलरसुद्धा. तर गुलाबाच्या झाडांना वगैरे सुद्धा एकदम छान अशी फुलं आलेली आहेत. आणि पाणी मारल्यानंतर अगदी पूर्ण सगळ्या झाडांवरती सगळा असा धुरळा झालेला आहे. तर आता हे सगळं पाणी वगैरे मारून थोडंसं काम चालू आहे आता स्वच्छतेचं. तर छान असं फुलं, याला पण जी काही फुलं आहेत ना गुलाबी कलरची ती तर फुलं एकदम भरपूर अशी लागतात. आणि थोडंसं मावा वगैरे पडलेला आहे तर त्याला सुद्धा पाणी वगैरे मारून घेते. आणि ते बघा सगळ्या कुंड्या अशा ठेवलेल्या आहेत. ही काही भेंडीची झाडं वगैरे आहेत तर ती पण कुंड्यामध्ये लावली होती, तर त्याला सुद्धा छान अशी फुलं वगैरे आलेली आहेत. कलरचं काम म्हणजे मोठे साईट म्हणजे सगळे झालेले आहेत, अगदी छोटंसं जरासं काम असतं तर ते राहिलेलं आहे अजून सुद्धा. आणि त्याच्यासाठी आता येतील पेंटर वगैरे. तर गजऱ्याची फुलं वगैरे बघा किती छान आहेत. आणि मोगऱ्याची जे काय आता वेल आहेत ना तर त्याला सुद्धा कळ्या वगैरे लागत आहेत. उन्हाळ्यामध्ये खूप मोगऱ्याला फुलं लागतात असं. आणि जे काही घराचं नेम प्लेट आहे ना आनंद वगैरे तर ते थोडंसं रंगवायचं राहिलेलं आहे कुणी. आणि हे जे काही तुळशी आहे ना तर ती सुद्धा रंगवायची राहिलेली आहे. आणि ज्या काही आतमध्ये इंडोअर प्लांट वगैरे आहेत ना म्हणजे सावलीमध्ये येणारे प्लांट सुद्धा ते बाहेरच ठेवून दिलेले आहेत. आणि छान असं आता कलर देऊन झालेलं आहे. तुळशीचं पण आता छान असा कलर देणार आहे, थोडंसं सगळं स्वच्छ वगैरे करून दिले त्यांना. आणि हा होता कालचा व्हिडिओ. तर काल जेवढं काही झालं तर ते तुमच्याशी दाखवलं आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी वगैरे सगळं साफसफाई वगैरे करायची होती आणि कुंड्यांना वगैरे कलर पण द्यायचा होता. आणि जे काही बाहेरचे साईड पट्टे आहेत ना झाडाच्या साईडला वगैरे तर ते सुद्धा आम्ही सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा काही आम्ही कलर द्यायचा तेव्हा सांगितलंच नव्हतं त्यांना की ते द्यायचे कलर. तर त्यांनी परत एक्स्ट्रा पैसे सांगायला लागले, त्याला 3000 रुपये वगैरे असं लागतात म्हणायला लागले. तर कुंड्यांना आणि साईड पट्ट्यांना कलर द्यायला 3 ते 3,500 रुपये लागतील, 3-4 हजारपर्यंत सगळं जाईल म्हटले. आणि परत त्याला दुसरा कलर वगैरे आणायला लागेल, परत कलर द्यायला 1 दिवस जातं वगैरे. तर 3-4 हजार रुपये सांगायला लागले त्यांनी. तर म्हणलं नको तेवढं काही द्यायला मम्मींना. मम्मी म्हणत होते की देतो आणि करून घेऊया कलर लागलाच आपण. तर राहू दे म्हटलं मम्मींना की आता जे काही कलर दिलेले असतात ना थोडे शिल्लक राहिलेलेच असतात, ते काही सगळे संपत नाहीत. तर जे काही कंपाऊंडचा कलर होता ना तो पण शिल्लक होता.
बघा मम्मीला म्हटलं की आपण तो कलर देऊन घेऊया आपण, म्हणजे मी देते म्हटलं मला येते कलर द्यायला वगैरे, तर ठीक आहे म्हटलं. मग त्यांना काही दिलं नाही, कलर द्यायला सांगितलंच नाही, राहू दे म्हटलं आपण देऊ. आणि आपण थोडंसं घरामध्ये कोणतंही काम असलं काहीतरी असलं तर आपला थोडासा हातभार लागला तरी असं भारी वाटतंय की हां मी हे कलर वगैरे एवढंसं दिलंय, किंवा कोणतंही काम असू दे तर तसं आपल्याला भारी वाटत असते. तर मम्मीनं म्हटलं की आपण मी देते म्हटलं कलर सगळ्या, म्हणजे कुंड्यांना पण देते आणि झाडांना वगैरे जे काही साईडला झाडांची साईड पट्टी आहे ना तर ती सुद्धा देते म्हटले. इथं बघा पेंटर आलेच होते, तर गेट वगैरे सगळं रंगवायचं काम चालू आहे. आणि माकड आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माकडं वगैरे भरपूर येतात, तर ते सुद्धा माकडं आता आली होती. तर हा आहे बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, काल आहे ते सगळं ते कालचा आहे आणि हा आहे आजचा व्हिडिओ. तर म्हटलं सकाळी सकाळी कामं वगैरे आवरलेत आणि ग्रे कलर आहे ना तर तो थोडासा राहिलेला तर कुंड्यांना वगैरे द्यायचा होतोय म्हटलं, तर सगळ्या कुंड्या अशा ग्रे कलरच्या करून घेतल्यात. म्हणजे इथं 3-4 हजार रुपये आम्ही आज वाचवलेत आणि आम्ही जावानी म्हटलं आपण दोघी मिळून सगळं काम करूया. आणि तर तिचं पण चाललं होतं, तिचं काम वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत मी घेतलेलं करायला, कुंड्या वगैरे रंगवून घेतल्या. आणि ती कपडे वगैरे काय करायचं होतं तर तिचं ते काम चालू होतं, माझं हे काम चालू होतं. सकाळी सकाळी केल्यानंतर जरासं भारी वाटतं, ऊन वगैरे पण कमी असतं, म्हणून सकाळी सकाळी आता चालत कुंड्यांना कलर द्यायचं काम. फक्त एक 10-15 कुंड्या असतील आणि फक्त साईड पट्टी होती झाडांची दोन्ही साईडच्या, तर तेवढंच करायला त्यांनी म्हटलं की कलर आणावं लागतंय, एवढे पैसे लागतील वगैरे, 3-4 हजार रुपये जातील. तर मस्त आयडिया करून असं आम्ही म्हटलं राहू दे. तर शिल्लक होते कलर, त्यांनी पण ते कलरच दिले असते, फक्त त्यांची मजुरी आहे ना तर ती तेवढी घेतली असते त्यांनी. पण ते म्हटलं आम्हाला कलर आणायला लागेल, हे लागेल ते लागेल, तर असं ते म्हटलं होते. मग त्यांनी गेल्यानंतर आम्ही सगळे हे कुंड्या वगैरे कलर करायचं काम चालू आहे. आणि ग्रे कलर थोडासा शिल्लक होता, जास्त नव्हता, पण सगळ्या कुंड्यांना पुरला तो आणि थोडासा शिल्लक पण राहिलेला आहे. आणि जे काही साईडची बॉर्डर पट्टी आहे ना तर त्याला द्यायचं म्हटलं तर कमी पडेल असं वाटलं. मग कंपाऊंडचा कलर शिल्लक होता व्हाईट, तर तोच देऊन घेतलेला आहे कलर, तो पण छान दिसतोय, मस्त दिसत होता. आणि इथं बघा छोट्या छोट्या ज्या काही मातीच्या कुंड्या आहेत ना तर तेवढ्या सगळ्या कुंड्यांना असा कलर देऊन घेतलेला आहे. तर अगोदर वाटलेलं ब्राऊन कलरच्याच कुंड्या म्हणजे तो कलर आणून द्यायचा, पण ते जे काही फरशा आहेत ना तर त्याचाही कलर ब्राऊन कलरच आहे आणि कुंड्यांचाही ब्राऊनच कलर, ते एवढं काही छान वाटलं नसतं, म्हणून म्हटलं थोडासा विचार केला आहे तर तो ग्रे आणि व्हाईटचं कॉम्बिनेशनच, सगळं घरालाच ग्रे आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे, तर आपण तेच आता कुंड्यांना पण करूया, म्हणून तेच काम चालू आहे बघा. आणि छान अशा जी काही आता झाडं आहेत ना तर ती छान अशी दिसायला लागल्यात आणि कलर दिल्यानंतर कुंड्या पण छान दिसायल्यात. आणि इतक्या दिवस सगळी एकत्र ठेवलेली पूर्ण सुकल्यासारखी झाली होती, तर कालपासून पाणी वगैरे घातल्यानंतर त्यांना छान अशी टवटवीत अशी झाडं दिसायला लागल्यात आणि भारी दिसायला लागल्यात आता. तर मला एक पोळीच्या व्हिडिओसाठी भरपूर वेळा कमेंट येत होती की ताई नख तेवढा काढा, जो काही अंगठ्याचा नख आहे तर तो तेवढा काढा, बऱ्याच अशा कमेंट आल्यात. तर मलाही काढायचं आहे. आणि परवा जे काही ब्लॉग्स वगैरे बाहेर घालत होते ना तर तेव्हा किती कष्टाची कामं होती, प्रत्येक फरशी उचलल्यानंतर वाटायचं की तुटेल, आता बरं झालं तुटू दे, पण तेवढं कष्टाचं काम केलं ना तर तेव्हा सुद्धा तुटला नाही. आणि आता सुद्धा कुंड्या वगैरे उचलताना किंवा जे काही काम करताना ना तर तो नकच तुटत नाही आहे, कारण खूप छान सांभाळेल त्याला मी, अगदी स्वच्छ क्लीन, दररोजच्या दररोज क्लीन असतो, स्वच्छ असतो, पण ते काही नकच तुटेनं झालं आहे. आणि त्यामुळे मनाने पण असं तुटला तर बरं वाटतं आणि स्वतः असं काढायला नको वाटायला नख. तर बघा असू दे, जे काय आता तुटल्यानंतर परत मी वाढवणार नाही आहे नख हाताचा, तर मी तेवढी काळजी घेऊनच जे काय असेल ना कुकिंगचं तर ते करत असते. तर इथं बघा कुंड्यांना छान असा कलर देऊन झालेला आहे आणि तुळशीला पण द्यायचा आहे कलर. मग त्यांनी काय म्हटलं पहिला जो हा वॉटरप्रूफ कलर आहे तो देऊन घेऊया आणि त्याच्यानंतर जो काही ऑइल पेंटचा कलर आहे ना तर तो देऊया बोलले. तर आता उद्या वगैरे येऊन तुळशीचा जेवढा काही कलर राहिलाय ना तर ऑइल पेंट तेवढा त्यांनी देऊन जातील. आणि ते छानपैकी अशा आमच्या कुंड्या सगळ्या रंगवून झाल्यात आणि छान अशा वाटायला आहेत. आणि ग्रे कलर असा कसा वाटेल असं वाटत होतं, पण एकदम छान दिसायला लागलाय, भारी दिसायला लागलाय. आणि जो काही घराला कलर ना त्याचंच कॉम्बिनेशन झालेलं आहे. आणि जे आतमध्ये जे काही आमच्या कुंड्या होत्या ना सावलीमध्ये जी काही झाडं येणारी तर ते इथं ठेवायचं काम चालू आहे. आता दुपारचे जवळजवळ 11 वाजता मी 10 वाजता कलर वगैरे द्यायला घेतलेला, 12 वाजेपर्यंत सगळ्या कुंड्यांना कलर वगैरे देऊन झालेला. त्याच्यानंतर थोडंसं जेवण वगैरे करून परत आणि दुपारच्या वेळी ज्या काही सावलीतल्या कुंड्या आहेत ना तर त्या सुद्धा आणून वरती ठेवलेल्या आहेत. ह्या पोर्चमध्येच होत्या तर त्या सगळ्या जेवढ्या कुंड्या होत्या तर त्या आणून ठेवलेल्या आहेत. आणि बाकीच्या कुंड्यांचा कलर वगैरे पण पूर्ण सुकलेला,
तर त्या पण आता कुठं कुठं ठेवायच्या ते चाललंय प्लॅनिंग. तर थोड्याशा आता कुंड्या कमी पण करायच्या आहेत, काही थोड्याशा रिकाम्या पण झाल्या आहेत, तर त्याच्यामध्ये नवीन नवीन अशी रोपं आता आणून लावायची आहेत. तर बघूया आता कधी वेळ मिळते म्हणजे नवीन रोपं आणून लावायला. तर जवळजवळ 1 महिना झाला आमची अशीच कामं चालू आहेत. पसारा काढणे, पसारा ठेवणे, इकडचं काढायचं तिकडं ठेवायचं, तिकडचं काढायचं इकडं ठेवायचं. बाहेरचं जरी कलर असेल ना तरीसुद्धा धूळ वगैरे भरपूर पडलेली असते. आणि बाहेर पण आपल्या कुंड्या असतात, जी काही बाकीची कामं असतात, गच्चीमध्ये वगैरे पण असं काहीतरी आपण टाकलेलं असतं. तर ते महिना झाला तर आम्ही काढत असतोय, सारखं तेच काम चालू आहे. तर कुंड्या पण आता नेमक्या कुठं ठेवायच्या ते पण कळेना झालं. तर ठेवलेत आता जे काही चांगल्या वाटतील त्या ठिकाणी ठेवायला लागली. आणि आता अजून 2-3 दिवसांनी सगळं प्लॅनिंग थोडंसं चेंज होईल आणि कुंड्यानं वगैरे थोडंसं पेंटिंग वगैरे करायचं म्हणते, असं विचार आहे. बघू वेळ मिळाल्यानंतर ते सुद्धा करणार आहे. पेंटिंग पण येतं करायला, त्याच्यामुळं ते कुंड्यांवरती वगैरे छान वाटेल. आणि असं काहीतरी काम आपण केलं ना तर ते बघायला भारी वाटते की बाबा हे काम मी केलं आणि आपल्या आवडीचं काम असतं ते. मला असं काम करायला फार आवडतं. तर जे काही कलर पेंटिंग वगैरे ना तर ते द्यायला फार आवडतं. आणि आता बघूया कधी वेळ मिळेल तेव्हा थोडंसं ते सुद्धा काम करणार आहे. तर कुंड्यांमध्ये जास्त माती घातली ना तर ती सगळी भिंतीवरती वगैरे उडते. तर कुंड्यांमधली माती वगैरे पण कमी करून घेतली होती अगोदर मी अर्ध्या कुंड्याच्या माती ठेवलेली, कारण मग भिंतीवरती वगैरे पण पाणी जास्त उडत नाही. तर छान असं दिसायला लागलेलं तर आहे आता कुंड्या ठेवलेल्या. आता बघू अजून थोड्याशा ठेवायच्या आहेत आणि कुठं काय आता ठेवावं लागेल. थोड्याच ठेवून घेतलं त्या साईडला. आणि तुळशीचा कलर द्यायचं आहे म्हटल्यानंतर जास्त काही ठेवलेलं नाही आहे. आणि ह्या सगळ्या कुंड्या ज्या काही आहेत ना, जिकडं ज्या साईडला मातीच्या कुंड्या होत्या ना तर त्या सगळ्या अशा ग्रे कलरच्या करून घेतल्यात. फुलं बघा किती छान आले त्या कुंडीमध्ये, रेड कलरची. तर उन्हाळ्यामध्ये ह्या कलरची फुलं भरपूर येतात. आणि हे पण आहे जे काट्याचं झाड आहे आणि कोरपड ते घराच्या पाठीमागच्या साईडला ठेवलेलं आहे. कारण म्हणतात असं की काट्याचं झाड पुढं ठेवू नये म्हणून ते घराच्या पाठीमागं ठेवले. तर आज सकाळी कुंड्यांना कलर दुपारपर्यंत वाळल्यानंतर सगळ्या जिकडच्या तिकडं ठेवल्या. नंतर झोप वगैरे काढली आणि संध्याकाळी 6 वाजले होते, 5:30-6 वाजले होते. म्हटलं अजून थोडंसं आज काम करावं. तर एक साईडच्या तरी ज्या पट्ट्या आहेत तर त्या कलर देऊन होतील म्हणून हा तारेचा ब्रश आहे. त्यांनी पहिला अगोदर सगळं असं हे करून घेतलं, जे काही त्याच्यामध्ये शेवाळ वगैरे पावसामध्ये साठलेलं तर ते काढून घेतलेलं आहे. कारण त्याच्यावरतीच कलर दिले की मग ते व्यवस्थित बसणार नाही म्हटलं. तर पहिला अगोदर ते सगळं शेवाळ आहे ना तर ते पावसाळ्यामध्ये साठलेलं काढून घेतले. आणि हा आहे ग्रे कलर. तर थोडासा लावून बघितलं पण एवढा काही चांगला वाटला नाही. तो साईडलाच ठेवला आणि जराच होता तो. आणि त्याच्यामुळं मग म्हटलं बाकीचं जे काही घासायचं आहे ना तर ते सगळं घासून घ्यावं. आणि जे काही झाडं वगैरे अशी पडल्यासारखी झाली होती तर काठी वगैरे लावून दोरी वगैरे लावून सगळी झाडं अशी वरती झाडाला अशी बांधून घेतलेत आणि वेली वगैरे. तर मी काम करते ते स्वरा करते असं होतच नाही. तर तिचं चाललंय बघा इथं लुटबुट करायचं मध्ये मध्ये. मम्मी मी घासते, मम्मी मला कलर द्यायचे आहे. तर म्हटलं तू ही कलर द्यायला शिक म्हटलं. तर तिचं चाललंय आता इथं घासायचं, माझं झाडू मारून घ्यायचं काम चालू आहे. तर व्हिडिओ एडिटिंग करायला बसले की ट्रेन 5-5 मिनिटाला जात असते. तर ट्रेनचा सुद्धा आवाज आलेला आहे. तर इथं दुसरा कलर आहे जो कंपाऊंडला व्हाईट कलरचा मारलेला कलर भरपूर शिल्लक होता. म्हटलं तर तो देऊन घेऊया. तर तो मी परत कलर घेऊन आलेले आहे जो काही व्हाईट कलरचे. तर तो पहिला सगळा आता देऊन घेते कारण तो पुरण्यासारखा पण आहे सगळ्या म्हणजे साईड पट्टीला. तर तो कलर द्यायचं काम आता चालू आहे. तर अर्चनाला म्हटलं आम्ही दोघी कलर देतो, तोपर्यंत जे काही पुढच्या साईडला शेवाळ साठलेला आहे ना तर तिनं ते घासून घेतलेलं आहे. तर आम्ही दोघी तिघी मिळून आज दिवसभराचं हे काम चालूच आहे. माझ्याने अर्चनाचं तर दिवसभर काम चालूच असतं दररोज. जेव्हा कलर द्यायचा माणसं येतात तर तेव्हापासून ही कामं चालूच आहेत आमची. तर ती पण इथं बघा घासून घेते स्वच्छ असं साईडपट्टीचं. तर हा होता आजचा आमचा दिवसभराचं जे काही रुटीन आहे तर ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि जे काही आता थोडेसे कलर वगैरे द्यायचे राहिलेत तर ते आता उद्या देणार आहे. आणि मग बघूया आता ते उद्या सगळं दिल्यानंतर खूप छान दिसणार आहे. तर आजचं तुम्हाला दिवसभराचं रुटीन आमचं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.